आज आपल्याबरोबर आणखी एक असंच प्रेरणादायी व्यक्तिमत्व मंचावर हजर आहे, आपले लाडके मुळशी काका, मुळशी कांजी पटेल, पण लोकांचे लाडके मुळशी काका. एवढा माझा अभ्यास वाया घालवायचा का मी? नाही, तुम्ही घाबरावा असं मी काहीच बोलणार नाही. वयाच्या 12व्या वर्षी कच्छहून मुंबईला आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्यांनी अनेक कामे केली, कधी डिलिव्हरी बॉय तर कधी सेल्समन म्हणून सुद्धा. पण हळूहळू आजूबाजूची परिस्थिती पाहताना गोरगरीब जनतेला मदत करण्यासाठी त्यांनी समाजकार्याची सुरुवात केली. 20 वर्षापूर्वी 10-12 भगिनींबरोबर त्यांच्या संसाराला हात लागावा म्हणून सुरू केलेला बचत गट आज महाराष्ट्रातील सर्वात मोठा बचत गट आहे. जीवनज्योत प्रतिष्ठान तर्फे 20 वर्ष गेली 20 वर्ष मुलीबाई विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कार्यतत्परतेचा खरा कस लागला तो पॅन्डेमिकमध्ये. सॅनिटायझर टीम, कॉमन टॉयलेट क्लिनिंग ड्राईव्ह, वॉर रूम असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी कोविडमध्ये हर तऱ्हेने लोकांना मदत केली. जेव्हा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमी जाणवू लागली तेव्हा जर्मनीहून 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन्स मागवली आणि ज्या पेशंट्सना घरी ऑक्सिजन सपोर्टची गरज होती त्यांना घरोघरी ऑक्सिजन पुरवले. 3,000 ते 4,000 पल्स ऑक्सिमीटर्स श्रममधल्या लोकांना वाटले. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मुळशीबाईंच्या कामाचा आढावा घेणारा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवला होता. आजपर्यंत अंधेरी विधानसभेतून सर्वात जास्त मतांनी निवडून आलेला हा नेता आहे आणि वचननाम्यामध्ये दिलेल्या वचनांमधली 60% वचन पूर्ण सुद्धा झाली आहेत. वन ऑफ द फास्टेस्ट वर्किंग MLA असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. स्वतः काम करणं आणि सरकारकडून करून घेणं ही त्यांची खासियत आणि त्यांना पूर्ण सहकार्य करण्याबद्दल एकनाथजींचे सुद्धा खूप खूप आभार. लवकरच BMCचं फ्री डायलिसिस सेंटर मनोरमध्ये सुरू होत आहे, ज्याचं उद्घाटन नुकतंच शिंदे साहेबांच्या हस्ते झालं. समाजासाठी अविरत कष्ट घेणारे, सर्वसामान्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी झटणारे, राजकारणात राहून समाजकारण करणारे मुळशी काका पटेल. मी आपल्या GPR सर, स्मृती मॅडम आणि राम चव्हाण यांना रिक्वेस्ट करते की मुळशी काकांचा सत्कार करावा.